या युद्धजन्य परिस्थितीमध्ये खेडोपाडी तर गॅस मिळतच नाही LPG. त्याच्याऐवजी हा बायोगॅस हे 6 स्क्वेअर फुटाची फक्त जागा लागते आणि 6 स्क्वेअर फुटाच्या जागेमध्ये रोज 20 किलो शेण एकदा बसवल्यानंतर 30 वर्ष चालणार आहे. रोज 20 किलो शेण आणि 20 लिटर पाणी याच्यामध्ये टाकलं की घरामध्ये 2 सिलेंडर महिन्याला मिळायला लागले. आणि त्याचबरोबर 4 ते 5 एकर शेतीला जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर लागतं ते यातून तयार होतं मिळतं. म्हणजे साधारणपणे 2 ते 3 लाख रुपये खताचे आणि 24 ते 25 हजार रुपये गॅसचे, असं 3-3.25 लाख रुपयाची निव्वळ बचत दरवर्षी या गॅस मार्फत होणार आहे. त्याचसोबत हा पर्यावरण पूरक आहे. म्हणजे पर्यावरणाला हानी तर काही पोचवत नाही, उलट पर्यावरण संवर्धनाचं काम शेतकरी आपण सगळेजण करत असतो याच्या माध्यमातून. आणि यापुढे आम्ही यातून खूप चांगल्या प्रकारची आधुनिक शेती करतोय. आता आम्ही 2 गायी, त्याच्यापासून आपला बायोगॅस आणि त्याच्यापासून जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर येतं त्याच्यापासून 5 एकर शेती आपण करतो. तर याच्यामध्ये 20 किलो शेण 20 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून टाकलं की जी स्लरी जमा होते त्याच्यापासून आपण 5 एकरची शेती करतो. त्याच्यापासून पूर्ण सेंद्रिय पद्धतीने जे आपण प्रोडक्ट करतो त्याची डायरेक्ट मार्केटिंगही करतो. त्याच्यामुळे पैसे खूप चांगले मिळतात. आणि हे जे आपलं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर येते त्याच्यापासून वर्षाकाठी आमचे 2 ते 2.5 लाख रुपये वाचतात. ते जे रॉ मटेरियल आहे त्याच्यासाठी आम्ही फिल्टर पण तयार केलं. त्याच्यातनं जे रॉ स्लरी जी असते ती फिल्टर होऊन बाहेर येते, ती आम्ही दर आठवड्यातनं ड्रिपने सोडतो. ज्याच्यामुळे जमिनीला लागणारे जे न्यूट्रिशन येते त्याच्यामधनं पूर्ण होतात. अशा पद्धतीने ही शेती पूर्ण, म्हणजे आमचा जो खर्च होता खत बनवणे किंवा जे आपलं बाहेरची खतं होती केमिकलची, त्याला सगळ्यात चांगला पर्याय म्हणजे आपलं बायोगॅस, ज्याच्यापासून बनणारी वॉटर सोल्युबल फर्टिलायझर. नमस्कार, मी अभिमन्यू नागवडे, बारामती इकोसिस्टम्स अँड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. गेली 19 वर्ष झालं आपण बायोगॅस सेक्टरमध्ये काम करतोय. आतापर्यंत आपण 23,000 बायोगॅस पूर्ण भारतामध्ये बसवलेले आहेत. तर शेतकरी आम्हाला दिवसेंदिवस फोन करत असतात बायोगॅस घेण्यासाठी. तर आम्ही त्यांना महाराष्ट्रामध्ये 48,000 रुपयामध्ये 2 घनमीटरचं युनिट त्यांना घरपोच देतो. बायोगॅस बसवल्यानंतर शेतकरी सेंद्रिय शेती करतात, त्यामुळे शेतकऱ्यांचं दर महिन्याला 2,000 रुपये इंधन खर्चात बचत होते. तसेच त्यांना सेंद्रिय खतही मिळतंय. तर हे रेडीमेड युनिट आहे, कमी जागेत कमी वेळेत बसवता येतं. हे लिकेज प्रूफ आहे आणि शेतकऱ्याला भविष्यात एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायचं असेल तर ते शिफ्टही करता येतंय. तर भारतामध्ये ही एकदम बेस्ट टेक्नॉलॉजी आहे. ऊर्जा मंत्रालय भारत सरकारची मान्यता आपल्या कंपनीला आहे. महाराष्ट्रातील ही एकमेव कंपनी आहे अशा प्रकारचे बायोगॅस बनवणारी. देशामध्ये 4 ते 5 जण या फील्डमध्ये काम करतायत. खर्च जसा तर हे बायोगॅस 48,000 रुपयाला शेतकऱ्यांना आपण घरपोच देतोय. तर सबसिडी 24,000 मिळते. 24 मधून 24 गेले तर फक्त 24,000 रुपयात हे बायोगॅस शेतकऱ्याला बसतंय. म्हणजे एका वर्षात त्याचे पैसे वसूल होतात. आणि दुसरा फायदा, जे वॉटर सोल्युबल खत मिळतंय ते कमीत कमी 3 लाख रुपयाचं खत मिळतंय. आता तुम्ही म्हणता 3 लाख हे काहीतरीच सांगतायत. तर सरासरी जर कॅल्क्युलेशन केलं, 1 एकरला 70,000 रुपयाचं रासायनिक खत लागतं. तर एका बायोगॅसवर 5 एकर सेंद्रिय शेती होते. तर 3.5 लाख रुपये तर हे खताचेच झाले आणि 24,000 गॅसचे झाले. तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन 20 वर्षाचं केलं तर शेतकऱ्याला हे वरदान ठरणार आहे.